नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. अनेक हवामान तज्ज्ञांचा, हवामान खात्याचा अंदाज होता की यंदा पावसाळा उशिरा सुरू. त्याला कारणही तसंच होतं. एल निनोचा इफेक्ट हा हळूहळू का होईना जाणवू लागलेला आहे. हे मात्र नक्की, परंतु अगदी 6च्या ऐवजी यंदा 7 जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ झाला असून गेल्या 3 दिवसापासून मान्सून पण महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. तर कोकणात दाखल झालेला हा मान्सून आता पुढे पुढे सरकू लागला असून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात त्यानं प्रवेश केलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्व आकाशात ढगांची गर्दी जमलेली दिसते. तिकडं सिंधुदुर्गात कुठं रिमझिम कुठं मुसळधार पाऊस सुरू आहे. रोह्यात पण पाऊस झाल्याचं वृत्त आलं आहे. कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत हा मान्सून मुंबईकडे जाऊन मग तो घाटमाथ्यावर चढेल की काय असा होरा पण काही हवामान तज्ज्ञांचा आहे. तर बघूया आता पाऊस कसं. मात्र त्यापूर्वीच मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काही भागात मान्सून पूर्व पावसानं चांगल्यापैकी हजेरी लावलेली आहे. काल रात्री जो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम, परांडा, कळंब या तालुक्यात पाऊस झाला आहे. तो समाधानकारक असा पाऊस झाला असून बळीराजाही सुखावल्याचं चित्र आज दिवसभर दिसून येत होतं. आज दिवसभर मोठ्या मोठ्या शहरात जिथं शेतीविषयक बियाणं, खतं आदीची विक्रीची दुकानं आहेत तिथं गर्दी पण दिसून आलेली आहे. कालचा पाऊस खामसवाडी, त्यानंतर भाटशिरपुरा, मंगरूळ, इकडं करंजकल्ला, माळकरंजाचा काही भाग या ठिकाणी असा काही पाऊस पडला की त्या परिसरातून वाहणारे ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. आणि मग भाटशिरपुराकडून खडकी मार्गे जो एक मोठा ओढा मांजरा धरणात जाऊन मिळतो त्या ओढ्याला इतकं पाणी आलं होतं की त्यामुळं लातूर ते कळंब रस्त्याचं जे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तिथं खडकी येते एक पुलाचं काम चालू असून या पुलाचं काम चालू असल्यामुळं तिथं डायव्हर्शन देण्यात आलेलं आहे. आणि या ओढ्याच्या जोरात आलेल्या पाण्यामुळं तो डायव्हर्शनचा केलेला मार्गच वाहून गेल्यामुळं आजच्या पहाटेपासून पार दुपारपर्यंत लातूर ते कळंब या मार्गावरील वाहतूक बंदच झालेली होती. असाच जर पाऊस राहिला तर तिकडं लातूर ते ढोकी रस्त्यावर जी कामं चालू आहेत तिथंही कोलेगाव नजीकच्या पुलाला दिलेलं डायव्हर्शन छोटं आहे. त्यातच त्या डायव्हर्शनच्या बाजूलाच एक विहीर पण आहे. आणि हे डायव्हर्शन जर का काही त्याला पावसात झालं तर मग गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्या विहिरीत पण वाहनं जाण्याची शक्यता प्रवासी व्यक्त करत आहेत. आमचे मित्रजित रणदिवे यांनी खडकी आणि या परिसरात पावसामुळं कशी परिस्थिती निर्माण झाली त्याचा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि तो आपण यासोबत जोडत आहोत. तर असाच आजही दिवसभर ढगाळ वातावरण होतं, परंतु धाराशिव शहर आणि आसपास कुठं पाऊस झाल्याचं वार्ता नाही. मात्र इतरत्र कुठेतरी पाऊस झाला की नाही हे काही समजू शकलेलं नाही. जर असाच समाधानकारक 2-3-4 पाऊस पडले तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हे खरीपाच्या पेरणीला सुरुवात करतील. कारण त्यावेळी जे कृषी विभाग सांगतो
तसं 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असेल आणि बळीराजा आनंदानं पेरणी करण्यास प्रारंभ करेल. पावसाळा असं तोंडावर आला की मग कृषी विक्री केंद्रात खताची टंचाई असते. कुठं बियाणं, कुठल्या कुठल्या वाहनाचं बियाण्याची टंचाई सुरू होते. हे का होतं हे शेतकऱ्यांनाही माहीत आहे आणि तुम्हाला सामान्य लोकांना पण कळतं. मात्र यावर नियंत्रण ठेवणारा कृषी विभाग तसं नियंत्रण ठेवत नाही. कृषी विभागाचे अधिकारी मग काय करतात, नुसते आकडेमोड करत बसतात की काय, असं संशय येण्याची परिस्थिती सध्या आहे. कृषी विक्री केंद्रांवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत त्या तालुक्यात पंचायत समितीचा कृषी विभाग लक्ष ठेवून असतो. त्याचबरोबर राज्य सरकारचा कृषी विभाग पण लक्ष देतो. पण तरीही दर पावसाळ्यात बियाणं आणि खताची टंचाईला शेतकऱ्यांना तोंडच द्यावं लागतं. यासाठी मग काहीतरी ठोस असा कार्यक्रम आखला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना हवं तेवढं आणि हवं त्यावेळी खत आणि बियाणं मिळेल. याचं कृषी विभागानं या लक्ष घातलं पाहिजे. चंदीगड येथील नवीन स्टेडियमवर जो भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना सुरू होता. तो सामना भारतानं जवळपास 300च्या वर धावांनी जिंकलेला आहे आणि अफगाणिस्तानवर एक डाव आणि 300 धावांनी मात केल्याचं वृत्त आहे. या सामन्यात नवोदित फिरकी गोलंदाज त्यानं कमाल केलेली आहे. त्याचबरोबर फलंदाज म्हणून के.एल. राहुल, यशस्वी ऋषभ पंत यांनीही आपल्या बॅटीतून धावाचा पाऊस पडला होता आणि त्यामुळं अफगाणिस्तानवरचा विरुद्धचा हा एकमेव सामना भारताला जिंकता आलेला आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.